महानगरपालिकेच्या शाळा या अप टू द स्टँडर्ड नाही. एक वेळ उपाशी राहीन पण माझ्या मुलाला मी चांगलं शिक्षण देईन. एखादी शाळा चांगली का वाईट हे आपण कशावर ठरवतो? आपल्याकडे महानगरपालिकेच्या एवढ्या शाळा असताना आपण तिथे मुलांना का टाकत नाही? महानगरपालिकेच्या जवळजवळ 1200 शाळा बंद झालेल्या आहेत. 2,500 कोटी रुपये खर्च करून आपण चांगलं एज्युकेशन का देऊ शकत नाही हो? जर 2,500 कोटी एवढं बजेट महानगरपालिकेचं असेल तर त्या मुलांची फी ही महानगरपालिका देईल. नमस्कार, आजच्या या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत एक वेगळ्या पण बेसिक गोष्टीवर. बेसिक गोष्ट म्हणजे कुठली? आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातली फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या गोष्टींमुळे आपण बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो आणि तो महत्त्वाचा रोल प्ले करते शाळा. आपली शाळा आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असं अंग आहे, महत्त्वाचं असं अंग आहे आणि ते एक महत्त्वाचा रोल प्ले करतं आपल्याकडे. आणि म्हणून मला असं वाटतं महानगरपालिकेचा जो 1888चा कायदा बनला त्या कायद्यामध्ये किंवा अगदी जिल्हा परिषदेचा असेल किंवा महानगरपालिकेचा असेल, या कायद्यामध्ये एक कंपल्सरी काम जे महानगरपालिकेला करायलाच सांगितलेलं आहे ते म्हणजे प्राथमिक शिक्षण. जो आपण म्हणतो की भारत 100% साक्षर झाला पाहिजे, त्याला प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे. त्यावेळेला सरकारी शाळा, महानगरपालिकेच्या शाळा या आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असा एक घटक आहे आणि त्या घटकाबद्दल आपण खूप उदासीन आहोत. महानगरपालिकेच्या शाळा या अप टू द स्टँडर्ड नाही, त्या ज्या स्टँडर्डला असायला पाहिजे तिथे नाही. जिल्हा परिषदेच्या शाळा असतील त्या अप टू द स्टँडर्ड नाही. मग याला पर्याय काय? नाही, तिकडे बरोबर शिकवलं जात नाही. आपली ही सगळ्यांची ओरड आहे, त्या तिथे शिकवलं जात नाही बरोबर. बरं, आपण महत्त्वाची गोष्ट, एखादी शाळा चांगली का वाईट हे आपण कशावर ठरवतो? 10वीचा जो निकाल लागतो त्याच्यावरती शाळा चांगली का वाईट हे आपण ठरवतो. एक शाळेमधनं 10वीच्या मेरिट लिस्टमध्ये अमुक अमुक मुलं आली, शाळा चांगली. म्हणजे अगदी आपण मुंबईमध्ये बघितलं तर काही शाळा आहेत ज्यांचे 10वीचे रिझल्ट्स खूप चांगले यायचे आणि मग लोक तळमळायचे की ह्या शाळेत मला, माझ्या मुलाला, माझ्या मुलीला ह्या शाळेत ॲडमिशन मिळालं तर त्याचं भविष्य. कारण शेवट शाळा हा बेसिक पाया आहे, म्हणजे तो जर पक्का झाला तर तुमचं पुढचं शिक्षण चांगलं होणार आहे. आणि अगदी म्हणजे मी जेव्हा शाळेत जायचो त्यावेळेला मी दादर शिवाजी पार्क ह्या परिसरात राहायचो किंवा मुंबईमध्ये जरी आपण म्हटलं तरी बोटावर मोजण्या एवढ्या शाळा होत्या ज्यांची नावं होती. म्हणजे बालमोहन असेल, राजा शिवाजी विद्यालय म्हणजे किंजॉर शाळा असेल, पार्ले टिळक असेल आणि सबबला काही शाळा असतील की ज्यांची नावं होती की इथे मुलाला टाकलं म्हणजे त्याचं भविष्य सिक्युअर झालं असं. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पण मुलं टाकली जायची कारण त्यावेळेला त्यांचे रिझल्ट चांगले येत होते. पण कालांतराने असं झालं की 10वीचे रिझल्ट 100% तर सोडाच, ते लागायचेच नाहीत. पण तिकडनं कुठनं मेरिटमधनं 80-90%, 95% असे मार्क मिळणारे विद्यार्थी कमी झाले आणि मग लोक विचार करायला लागले, पालक विचार करायला लागले की ह्या शाळेत माझ्या मुलाला मी टाकायचं की नाही टाकायचं. आणि मग चांगल्या शाळेंचा शोध सुरू झाला. पण सगळ्या पालकांची एक मानसिकता आहे की मी एक वेळ उपाशी राहीन पण माझ्या मुलाला मी चांगलं शिक्षण देईन. म्हणजे बऱ्याचदा पालक असं म्हणतात की ठीक आहे, आम्हाला नाही शिकायला मिळालं, आमची परिस्थिती नव्हती, आमच्या आईवडिलांची परिस्थिती नव्हती, पण मी माझ्या मुलाला चांगल्या शाळेत टाकणार. मग आपल्याकडे महानगरपालिकेच्या एवढ्या शाळा असताना आपण तिथे मुलांना का टाकत नाही? तर शेवट परत जो येतो की 10वीचा निकाल त्या शाळेचा काय लागलाय. एखाद्या शाळेचा 10वीचा निकाल काय लागलाय त्यावरूनच आपण शाळा जज करतो. मग महानगरपालिकेच्या मुलांचा निकाल तेवढा चांगला लागत नाही म्हणून मग आपण तिकडे टाकत नाही. मग याला पर्याय काय? तुम्हाला एक धक्कादायक गोष्ट सांगतो की महानगरपालिकेच्या आत्तापर्यंत म्हणजे गेल्या आपण असं बघूया की 7-8 वर्षामध्ये महानगरपालिकेच्या जवळजवळ
1200 शाळा बंद झालेल्या आहेत, कारण तिथे शिकायला विद्यार्थी नाहीत. बरं, एका ठिकाणी असं आहे की काही शाळांमध्ये लोक आमचं डोनेशन घ्या, आम्ही डोनेशन द्यायला तयार आहोत, पण आमच्या मुलाला ॲडमिशन घ्या, अशी परिस्थिती आहे. आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी नाहीत म्हणून ते शाळा बंद पडत आहेत. बरं, महानगरपालिकेचं बजेट जर आपण बघितलं तर शिक्षणाचं बजेट महानगरपालिकेचं आहे वर्षाला 2,500 कोटी रुपये. 2,500 कोटी रुपये खर्च करून आपण चांगलं एज्युकेशन का देऊ शकत नाही आहोत? काहीतरी तर त्रुटी असली पाहिजे, त्या रिझल्टमध्ये त्रुटी असली पाहिजे, शिकवण्यामध्ये त्रुटी असली पाहिजे. मला असं वाटतं एका पर्यायावर आता आपण चर्चा केली पाहिजे. जो पर्याय मी अनेक तज्ज्ञांशी बोललो, अनेक शिक्षण क्षेत्रातल्या लोकांशी बोललो, त्यांनी मला एक पर्याय सुचवला आणि तो मला पर्याय खूप मनापासून आवडला. तो पर्याय मी आज तुमच्याबरोबर शेअर करतो. आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की ह्या पर्यायावर विचार होऊ शकतो का. दादरमध्ये शाळा आहे जी नावाजलेली आहे, बालमोहन विद्या मंदिर आहे, साने गुरुजी विद्या मंदिर आहे, किंवा राजा शिवाजी म्हणजे किंग जॉर्ज आपण ज्याला म्हणतो ते आहे. या शाळांमध्ये किती मुलांची ॲडमिशन साधारण KGला होऊ शकते? 100, 150, 200 मुलांची. त्याच्यापेक्षा जास्ती तर तुम्हाला राईट टू एज्युकेशनमध्ये परवानगी पण नाही आहे. मग बाकीच्या मुलांनी त्या शिक्षणापासून वंचित राहायचं का? महानगरपालिकेच्या शाळांचं जर इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर ते अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. म्हणजे स्वच्छ वर्ग आहेत, मोठे वर्ग आहेत, मुलांना बसायला बेंचेस आहेत चांगले, त्यांना कपाटं आहेत. आत्ता तर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल स्क्रीन्स लावलेले आहेत, त्याच्यावर शिकवलं जातं. म्हणजे मुलांना टॅब दिले गेलेले आहेत. आज मुलांना 27 शालेय वस्तू मोफत दिल्या जातात. म्हणजे दप्तर, वॉटर बॅग, कंपॉस, वह्या, पुस्तकं, पेन्सिल, शार्पनर, सगळ्या गोष्टी महानगरपालिकेच्या माध्यमातून मुलांना फुकट दिल्या जातात. साधारण 200 कोटी रुपये महानगरपालिका वर्षाला ह्या वस्तू फुकट द्यायला आपण खर्च करतो. समजा दादरमधली एक म्युन्सिपल स्कूल आहे, गोखले म्युन्सिपल स्कूल म्हणून आहे, गोखले रोडवरची आहे. ती शाळा समजा बालमोहननी दत्तक घेतली आणि बालमोहनची ब्रँच म्हणून महानगरपालिकेची ती शाळा जर आपण दाखवली तर तिथे लोक ॲडमिशन घेतील की नाही घेतील? 100% घेतील. कारण शेवट ब्रँड आहे. बालमोहन हा ब्रँड आहे, किंग जॉर्ज हा ब्रँड आहे, साने गुरुजी विद्या मंदिर हा ब्रँड आहे. मग ह्या ब्रँडनी जर त्या शाळा ताब्यात घेतल्या, ताब्यात इन द सेन्स त्या राहणार महानगरपालिकेच्याच आहेत, तिथल्या मुलांच्या शिक्षण त्यांना कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने द्यायचं, शिक्षकांनी त्यांना काय शिकवायचं, शिक्षकांनी त्यांना कशा पद्धतीने शिकवायचं, याचं मॅनेजमेंट जर बालमोहनसारख्या शाळेने घेतलं किंवा किंग जॉर्ज सारख्या शाळेने घेतलं, पार्लेला आपण गेलो तर पार्ले टिळक सारख्या शाळेने घेतलं, मग पोद्दार सारखी शाळा असेल, कुठली यू नेम एनी स्कूल, या जर शाळेने त्यांचं मॅनेजमेंट घेतलं आणि त्यांच्या शाळेत ज्या पद्धतीने शिकवलं जातं त्या पद्धतीने जर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकवलं गेलं तर आपण त्या महानगरपालिकेच्या शाळेत मुलांना टाकू की नाही टाकणार? 100% टाकू. आणि बालमोहनलाही फुकट काम करायचं गरज नाही. जर 2,500 कोटी एवढं बजेट महानगरपालिकेचं असेल तर त्या मुलांची फी ही महानगरपालिका देईल. आणि त्या ज्या शाळा दत्तक घेणार आहेत, ती शाळा किंवा त्याचं जे आपण म्हणू की मॅनेजमेंट करणार आहेत, त्यांना आपण मुलांची फी जसं आपण खर्च करतो शाळेसाठी आपण त्यांना देऊ. इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे, तुम्हाला बालमोहनला काही पाण्यासाठी खर्च करायचा नाही आहे, शाळेसाठी खर्च करायचा नाही आहे, फक्त त्यांना शिक्षण कशा पद्धतीने असलं पाहिजे एवढंच बघायचं आहे. त्याच्या बदल्यात ते जे काय सांगतील, त्याची जी काय फी असेल, जे काय निगोसिएशन होईल ते आपण त्यांना देऊ. म्हणजे काय होईल, महानगरपालिकेची समजा एक आपण पकडूया की एक शाळा आहे तर ती एक्स बालमोहन शाळा, एक्स पार्ले टिळक शाळा, एक्स पोद्दार शाळा, या पद्धतीने महानगरपालिकेच्या शाळांचं ब्रँडिंग होईल. आणि आपोआप लोक त्यांच्या मुलांना ज्यांना बालमोहनमध्ये ॲडमिशन नाही मिळालं ते पर्याय म्हणून त्या शाळेत जातील, ज्यांना पार्ले टिळकमध्ये ॲडमिशन नाही मिळालं ते पर्याय म्हणून त्या शाळेत जातील. आणि मग तिथे सुद्धा क्वालिटी एज्युकेशन मिळाल्यामुळे त्या शाळेचा रिझल्ट हळूहळू अप होईल. हे काय एका दिवसात घडणारा हा चमत्कार नाही, हा जस्ट एक विचार आहे. मला असं वाटतं हे काही अंतिम नाही आहे.
ह्याच्यामध्ये तज्ज्ञ असतील, काही पालक आहेत जे या गोष्टींचा विचार करतात, ज्यांना या गोष्टीची अडचणी येतात. मला असं वाटतं जेव्हा आपण म्हणतोय की मुलांना प्राथमिक शिक्षण आपण दिलं पाहिजे, तर या पद्धतीचं जर ब्रँडिंग झालं तर मला असं वाटतं त्या शाळा ज्या महानगरपालिकेच्या आहेत, ज्या आता बंद पडू पाहतात की विद्यार्थी नाहीत म्हणून, त्या शाळांमध्ये सुद्धा गजबजाट होईल. जे पैसे आपण खर्च करतोय महानगरपालिकेचे, आपण शेवट काय करतो, आपण टॅक्स देतो. कोणाला देतो? महानगरपालिकेला देतो. कशाला देतो? की माझं जीवन सुसह्य व्हावं. मग ते जर होण्यासाठी जर आपल्याला असे पर्याय मिळाले तर आपलं जीवन सुसह्य होणार नाही का? आपल्याला एक वेगळा पर्याय मिळणार नाही का? आपण समाजाला एक वेगळा पर्याय देणार आहोत का याच्यामध्ये? या सगळ्याचा विचार चौअंगाने आपण केला पाहिजे. आणि हा कशासाठी केला पाहिजे? तर तेव्हा मी तुम्हाला नेहमी सांगतो की आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट बदलायची असते तेव्हा त्या गोष्टीचा आउट ऑफ द बॉक्स आपल्याला विचार करावा लागतो आणि तो केला तरच बदल घडू शकतो. तर हा बदल घडवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. तुमचे काही याच्यामध्ये सजेशन असतील, तुमचे काही याच्यामध्ये विचार असतील, तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आपण पुन्हा एकदा या गोष्टीवर चर्चा करूया. आपला हा एपिसोड फक्त तुम्हाला एक थॉट देण्यासाठी होता की या थॉटवर समाजामध्ये विचार झाला पाहिजे. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.